सो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा ह्या आली ब्लॉगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. मंडळी, आजचा दिवस आहे 23 मे. मी आज चालली आहे ब्रायडलची हळदीची तयारी करण्यासाठी. परंतु जसे मी ट्रेनमधून उतरले, अचानक पाऊस वीज गराडासह जोरात सुरू झालेल्या ह्या पावसामुळे इथे ही ट्रेनमधून उतरलेली सगळी मंडळी इथे अडकून पडलेत आणि रिक्षा मेन असं झालं आहे कारण की पाऊस खूप जोरात चालू आहे आणि इथे रिक्षाही नाही आहेत. सो आपण रिक्षा मिळेपर्यंत अवेलेबल होईपर्यंत आपल्याला इथे थोडा वेळ थांबावं लागणार आहे. पोचायचं होतं वेन्यूवरती 2 वाजता, परंतु इथे अवेळी पाऊस आल्यामुळे मला पोचण्यात लेट होतं आहे आणि आता 3 वाजले आहेत दुपारचे. सो मंडळी, आपल्याला फायनली रिक्षा मिळालेली आहे आणि आता आपण निघालो आहोत व्हेन्यूवर. आणि प्रथम आपल्याला जायचं आहे नवऱ्या मुलाच्या घरी, कारण तिथे आपल्याला सायडरची तयारी करायची आणि मग तिथून आपण जाणार आहोत नवरीची हळदीची तयारी करण्यासाठी आश्रय रिसॉर्ट. सो मंडळी, आता आपण पोचलो आहोत नवऱ्या मुलाच्या घरी आणि पाऊसही थांबलेला आहे आणि आपल्याला जी सायडरची तयारी जी करायची होती ती 2 तासात आपण त्यांची आटपलेली आहे. सो मंडळी, त्यांची तयारी कशी झाली ही तुम्हाला दाखवते. सो मंडळी, त्यात तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचप्रमाणे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर मंडळी, त्यांना सिम्पल आणि सोबर्स असा मेकअप हवा होता, तो आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे. सो तुम्हाला कसा वाटला? सो मंडळी, ही पहा, आम्ही सायडर्सची जी तयारी आहे ही केलेली आहे आणि हा मेकअप त्यांचा तिघांचाही झालेला आहे इथे सायडर्सचा. सो आता आम्ही इथून निघणार आहोत. आणि मंडळी, पूर्णपणे आता पाऊस थांबलेला आहे आणि आता आम्ही इथून निघालो आहोत ब्राईडची तयारी करण्यासाठी रिसॉर्टवर. सो चला तर मंडळी, आपण हे इथून निघत आहोत आणि आम्ही ही रिक्षा पकडत आहोत इथून आणि आता आपण पोचूया वेन्यूवर. मंडळी, आपण पोचलो आहोत आश्रय रिसॉर्टवरती आणि अचानक पाऊस पडल्यामुळे इथे थोडाफार चिखल झालेला आहे आणि आता पाऊस पडले असल्याकारणामुळे इथलं वातावरणही खूप छान थंडगार झालेलं आहे आणि सुंदर असं हिरवगार वातावरण इथलं दिसत आहे आता. मॉन्सून सीझन, मॉन्सून वेडिंग. कशी आहेस? मस्त. तू कशी आहे? मस्त एकदम. सो हे आहे आश्रय रिसॉर्ट आणि आता आपण इथे पोचलेलो आहोत आणि आपण ब्राईडला इथे आता भेटणार आहोत. चला तर मंडळी. नवरीची रूम कुठे आहे? नवरीची रूम कुठली? चिकू तिकडे आहे. सो मंडळी, आपण ब्राईडची रूम कुठली आहे ती पाहत आहोत, म्हणजे जेणेकरून आपले हे सामान जे आहे ते आपण त्या रूममध्ये ठेवणार आहोत आणि त्यांची मुलाकडच्या हळदीची रीत झाल्यानंतर आपण तिच्या तयारीला लागणार आहोत. आणि हे वरचे पत्रे पहा, वाऱ्यामुळे उडून गेलेत आणि दुपारी तुफान पाऊस होता, भरपूर पाऊस आणि वारा असल्यामुळे पत्रेसुद्धा उडून गेले आहेत आणि पावसामुळे सगळ्या गोंधळ झाल्या, त्याच्यामुळे सगळं लेट शेड्यूल चालू झालं. आणि तर म्हणजे आता हळदीची रीत चालू आहे मुलाकडची आणि त्याचबरोबर त्यांच्याकडची हळदीची रीत जी आहे ही आता लेटच झालेली आहे. सो आता आपल्याला थोडा वेळ, किती वेळ थांबावं लागतं माहिती नाही, पण बराच वेळ आपल्याला इथे थांबावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला नवरी मुलीची हळदीची तयारी जी आहे ती आपल्याला थोडी लेटच करायला सुरुवात करावी लागणार आहे. तर चला तर पाहूया किती वेळ लागतो आणि तोपर्यंत आपण एक फेरफटका मारून येऊया अकेडमी येथील आश्रय रिसॉर्टला. वरती काय करतात त्यांची रीत काय बघायला पाहिजे होती.
ती आली झाली तुमची रीत त्यांना विचार ना तयारी त्यांची म्हणजे रीत झाली का मग तिची तयारी करायला सुरुवात करायला. अच्छा हां काकड यायचे किती वाजते वर चालू आहे त्यांची. तो मंडळी बहुतेक अजून काकडी यायचं म्हणजे बराच वेळ जाणार आहे आपल्या इथे. सो पाहूया किती वेळ जातो आहे. तोपर्यंत चला आपण त्यांच्या रीती ज्या आहेत हळदीच्या त्या पाहूया. हॅलो वरती आली मी. बघायला आले किती वेळ आहे अशी किती आता आंघोळ होणार ना काकणाच्या आधी तयारी काकणाच्या आधी ना. तुझी तयारी मग कसं करणार आहे तयारी करणार आहे फोटो काढायचे तुला कधी करायचं थांबते थांबते तुम्हाला हां उद्या पण आहे इथे नाही राहणार नाही नाही आम्ही तुझी तयारी करणार आम्ही निघणार मी आम्हीच करणार आहोत. आम्हाला पण हळद लावली लावून घेते ना वन बाय वन लागला आपला पाऊस आला तर मग सो मंडळी भरपूर वेळ झालेला आहे आता कारण आम्ही दुपारी इथे आलो होतो आणि आता वाजले आहेत रात्रीचे 8 आणि अजूनही हळदीचा कार्यक्रम संपलेला नाही आहे. आपल्याला आणखीन थोडा वेळ इथे वाट पाहावी लागणार आहे आणि हा कार्यक्रम संपल्यानंतरच आपल्याला तिची हळदीची तयारी करायला
घ्यावी लागणार आहे. सो आपल्याला इथे बराच उशीर होणार आहे. म्हणजे मेकअप आर्टिस्ट म्हणजे वाटतं तितकं सोपं नाही आहे. खूप पेशन्सचं काम आहे. सो मंडळी फायनली आपल्याला ब्राईड आपल्याला हातात मिळालेली आहे आणि आता आपण तिच्या मेकअपची सुरुवात करत आहोत. मला आपलं लहानपण गेलं असेल. माझ्या आता ती आलेली ना मावशी, तिची जाऊ आहे ना लहान, ती बोलली म्हणजे मिलनताईचं तर बोलते पहिल्यापासून फार नाव. सो फायनली मंडळी आपली ब्रायडल रेडी झालेली आहे आणि ब्रायडलचा मेकअप कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि उद्या आहे लग्न. सो आपल्याला उद्याला लग्नाचा मेकअप करण्यासाठी पुन्हा इथे यायचं आहे. सो तोपर्यंत मंडळी निरोप घेऊया आपण आज आता आणि भेटूया उद्या. स्टे ट्यून. Yes. Look. चल थँक्यू. कोण आहे? कोण येते सोडायला? Yes.
सो मंडळी, आता आपण आलो आहोत स्टेशनवरती. ही गाडी उभी असल्या कारणामुळे थोडंफार उजेड आहे. दुपारी सुटलेल्या वारा आणि पावसामुळे इथे पूर्ण ब्लॅकआउट झालेलं आहे. इथे लाईट नाही आहे आणि आता आपण उद्या पुन्हा इथे येणार आहोत. तर आता आपण भेटूया पुढच्या भागात.